नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे, छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपल्याला आपली मानसी की नाही काय नूडल्स की काय ते करून दाखवणार आहे। आता नूडल्स मला काही आवडत नाही, तर त्यामुळे पण आमची परी बाकी खूप खुश आहे। परी आमची नूडल्स साठी खूप हावरी आहे, तिला खूप आवडतात। तर ते पौष्टिक व्हावं म्हणून ती त्याच्यात सर्व भाज्या वगैरे टाकून ती ते नूडल्स तयार करणार आहे। तर चला आपण तिची कृती पाहूया, चला किचन मध्ये। तर व्हेजिटेबल नूडल्स बनवायला सगळ्यात आधी आपण नूडल्स बॉईल करून घेतोय। तर त्यासाठी मी आधी इथे पाणी गरम करायला ठेवलंय आणि त्यामध्ये 2 स्पून ऑइल टाकले। आता मी यामध्ये नूडल्सचे क्यूब टाकते आणि आता आपण हे बॉईल करून घेणार आहोत। तर आता आपण नूडल्स बनवायला स्टार्ट करतोय। तर सगळ्यात आधी मी गॅस ऑन करते आणि त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकते। आता त्यामध्ये मी टाकणार आहे थोडा कांदा, तो थोडासा फ्राय करून घेणार आहे। त्याचबरोबर मी यामध्ये कॅप्सिकम पण टाकते आणि कोबी पण ऍड करते। आता यामध्ये मी मशरूम ऍड करणार आहे। हे मशरूम मी प्रॉपर वॉश करून घेतलेले आहेत। आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करते। आणि आता झाकण ठेवून मी हे थोडा वेळ शिजू देणार आहे। तर हे बघा, आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत। आता आपण यामध्ये मी ऑलरेडी ब्रोकोली जी आहे ती बॉईल करून घेतली होती, सो मी ती यात टाकते। आणि यामध्ये आता आपण मसाले ऍड करणार आहोत। सगळ्यात पहिले मी यामध्ये थोडेसे टाकते लाल तिखट, त्यानंतर मी याच्यामध्ये इपी नूडल्सचा मसाला ऍड करते। आपली परी उठलेली आहे, तिला नूडल्स खायचे आहेत म्हणून। तर आता मी हे सगळं मिक्स करते। यामध्ये आपण थोडे सॉसेस पण ऍड करणार आहोत। तर यामध्ये मी सगळ्यात पहिले टाकते थोडासा सोया सॉस, त्यानंतर मी यामध्ये टाकते ग्रीन चिली सॉस, त्यानंतर मी यामध्ये टाकते डार्क सोया सॉस, तोही एकदम थोडा मी टाकते। मी हे सॉसेस खूप थोडे थोडे टाकते। हे सगळं आता मी मिक्स करून घेते। त्यानंतर मी यामध्ये थोडं मेयोनीज पण ऍड करते। हे मेयोनीज जे मी टाकलेलं आहे ते आता मी मिक्स करून घेते नीट। तर आता आपले भाजी रेडी झालेली आहे। आता यामध्ये मी हे बॉईल केलेले नूडल्स ऍड करते। आता हे सगळं पुन्हा मिक्स करून घेते मी। आता आपण यामध्ये थोडासा चाट मसाला टाकतोय। त्यानंतर थोडंसं ऑरिगॅनो, त्यानंतर यामध्ये थोडं चीज ॲड करतोय
आता आपण हे सर्व मिक्स करून घेतोय. आणि थोडंसं आपण यात आता चिली फ्लेक्स ॲड करतोय. अशा प्रकारे आपले हे व्हेजिटेबल नूडल्स रेडी झालेले आहेत. तर आता मी हे नूडल बाउलमध्ये काढून घेते. कसं आहे परी? नाईस आहे. इकडे बघ आणि बोल कसं आहे. कसं आहे? आवडलं तुला? खायचं अजून? परीने सुरुवात केली आहे खायला. तर बघा आपल्या मानसीने की नाही व्हेजिटेबल सर्व घालून नूडल्स तयार केलेले आहेत. तर बघा समोरच बघा आपली परी कशी छान खाते. परी कशी आहेत? नाहीश आहे. परीला ते आवडलेले आहेत. आणि बघा थोडंसं तिखट लागतंय तिला तिच्या जीवाच्या मानाने, पण आम्ही शांत बसत नाही. बघा आम्ही कसं खातोय. म्हणजे याचा अर्थ तुमची मुलं खाऊ शकतील आणि ज्यांच्याकडे मुलं नाही आहेत ते मोठी माणसं खाऊ शकतील. जर लहान मुलं एवढं मजेने खात आहे तर मग सवालच नाही. आमची परी बाकी नॉनस्टॉप आहे, अगदी बोटात साठून साठून खाते. तर तुम्ही अशी रेसिपी बनवा आणि अशाच विविध रेसिप्या घेऊन आमची मानसी परत येईल. पण त्यासाठी आधी लाईक करा, शेअर करा. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि बाकी ज्यांना स्वयंपाक येत नाही त्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी नक्की पाठवा, की जेणेकरून भाज्या पण पोटात जातील आणि नूडल्स सुद्धा पोटात जाईल. बरोबर आहे ना? हा म्हणते ती. तर चला अशाच नवनवीन रेसिप्या घेऊन आपण आपल्या परीसोबत परत भेटूया छाया सुपर किचनमध्ये. तोपर्यंत बाय. प्लॅंकीज दे.